जागतिकीकरण स्वीकारलेलं आहे, अगदी मान्य आहे. मग जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर आपल्याला बांधून राहता येणार नाहीये आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला तो करार करावा लागतो आणि काही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात. पण प्रश्न आहे, काय किंमत मोजून त्याची जी किंमत आपल्याला मोजावी लागते ती किंमत न्याय आहे का? ती इथल्या शेतकऱ्याच्या कष्टाला न्याय देणारी आहे का? या वादळामध्ये इथला शेतकरी, आपला जो शेतकरी आहे तो तग धरू शकेल का? माझं स्पष्ट मत असं आहे की या कराराला भारत सरकारनं जी मान्यता दिलेली आहे हम्म. ती मनापासून दिलेली नाही आहे. कारण तसं असतं तर हा करार फार आधीच झाला असता. हा. 50% टॅरिफ लावण्यापर्यंत मजल गेली, लावला सुद्धा आणि अखेर त्याच्यावर सह्या कराव्या लागल्या. याचा अर्थ दुसरीच कारण आहे, दबाव टाकला गेलेला आहे हम्म. आणि अक्षरशः आमच्या भारत सरकारनं अमेरिकेसमोर गुडघे टेकून या करारावर सह्या केल्या. त्याच्यामध्ये शेतकरी बर्बाद होणार आहेत. मी स्वतः ज्या दिवशी ही बातमी आली त्याच दिवशी पंतप्रधानांना एक पत्र लिहिलं. आता हा. एक काम करा, देशातल्या शेतकऱ्यांच्यावर एक मेहरबानी करा. डोनाल्ड ट्रम्प यांना एकदा भारतात बोलवा आणि त्यांच्या हस्ते एकदा भारतातल्या शेतकऱ्यांचं श्राद्ध घाला. हम्म. कुठलं क्षेत्र शिल्लक राहिलं हो? इथं मक्याची बर्बादी झाली, कापसाची बर्बादी झाली, सोयाबीनची बर्बादी झाली, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची बर्बादी झाली. एवढंच काय, ज्या साखर उद्योगाच्या आधारानं पवारांनी अनेक वर्षे या करतायत. तर पैसे गुंतवणूक इथेनॉलच्या अमेरिकेचा इथेनॉल जर 45 रुपये लिटरनं इथं जर का येऊन पोहोचलं असेल तर भारतीय तेल कंपन्या काय वेड्या आहेत का आमचं 58 आणि 62 रुपयाला इथेनॉल खरेदी करायला? पण लिटर राजू मागे शेट्टी जी, मग मी जवळजवळ थोडंसं तुम्हाला 17 रुपये. थांबवतो. ही जी शेतकरी नेत्यांकडून मांडणी केली जाते ती खरी आहे, हायपोथेटिकल आहे, की मग देशाचे कृषी मंत्री सांगतायत ना तिकडे मका, गहू, तांदूळ, सोयाबीन, कुक्कुटपालन, दूध, चीज, इथेनॉल हे सगळं आम्ही वगळलेलं आहे, हे संवेदनशील पिकं वगळलेली आहेत असं ते म्हणतायत. खरं काय आहे कळत नाहीये सामान्य शेतकऱ्याला. मसुदा काय सांगतो? देशाच्या कृषी मंत्र्यावर नाही नाही, मला एक सांगा की या देशाच्या कृषी मंत्र्यावर विश्वास ठेवायचा की अमेरिकेच्या कृषी सचिवावर विश्वास ठेवायचा हे तुम्हीच ठरवा. हा. त्यांनी जाहीरपणाने ट्विट केलेलं की अमेरिकेच्या शेतकऱ्यांना भारतीय बाजारपेठ खुली झाली आहे. भारतामधली 140 कोटी जनतेची जी बाजारपेठ आहे ती बाजारपेठ अमेरिकन शेतकऱ्याला खुली झालेली आहे. आमचे दुग्धजन्य पदार्थ, आमचा मका, आमचा सोयाबीन, आमचा कापूस आम्ही या देशामध्ये विकू शकतो. जर भलेही चायनानं आमच्या बरोबर स्पर्धा केली तरी त्याला थोडीच तोड किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या असलेली बाजारपेठ आम्हाला उपलब्ध झाली आहे असं जेव्हा अमेरिकेकडून म्हटलं जातं त्याचं प्रत्युत्तर, त्याचा खुलासा भारत सरकारनं केला का? माझे 2 सहकारी नेते शेतकऱ्यांचे नेते आहेत. कधी काळी शरद जोशींच्या विद्यापीठामध्ये ते शिकलेले आहेत. मी त्याच विद्यापीठातला विद्यार्थी आहे आणि मला वाटतं की ते आजही त्यांनी शरद जोशींची विचारधारा सोडलेली नाही. हो, शरद जोशींनी खुल्या व्यवस्थेचं समर्थन केलेलं होतं, WTOचं समर्थन केलेलं होतं. पण त्या WTO मध्ये एक तरतूद अशी होती की तुम्हाला आयातीवर निर्बंध घालता येणार नाही, परंतु आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी काही प्रमाणामध्ये तुम्हाला आयात कर लावता येईल. आणि या करारामध्ये तो कर जर शून्य केलेला असेल तर बर्बादी कुणाची आहे? एक्झॅक्टली. या मी दोन्ही विचारतो नाही एक मिनिट, माझं बोलणं नाही, माझं अजून बोलणं पूर्ण व्हायचं. अजून एक प्रश्न त्यांना विचारा की माझं या दोन्ही शेतकरी नेत्यांना विचारायचं आहे की तुम्ही ज्या सरकारचं समर्थन करता, ज्या सरकारमध्ये आहात त्या सरकारचं बॅकबोन आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज जी बीटी असेल किंवा जेनेटिकली मॉडिफाईड जे बियाणं आहे त्याला विरोध करताय. इथं या देशामध्ये संशोधन सुद्धा होऊन देत नाही, ते बियाणं येऊन देत नाही. ही त्यांची स्पष्ट आणि परखड भूमिका आहे. आज आम्ही नवनवीन बियाणाचं संशोधन करू शकत नाही, बियाणं आणू शकत नाही. आणि आज त्या अमेरिकेतल्या शेतकऱ्यांच्यावर आम्हाला स्पर्धा करा म्हणताय की जे एकरी 22 ते 25 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन घेतात.
जे इथेनॉल 45 रुपये लिटरनं इथं पाठवू शकतात, त्यांच्याबरोबर कशी स्पर्धा करायची हो? आणि मग ठीक आहे. RSSच्या विरोधी ठोस भूमिका घ्यायला तयार आहात का? इथं सगळं जे अमेरिकेतला शेतकरी जे प्रगत तंत्रज्ञान वापरतो, प्रगत बियाणं वापरतो, ते भारतात वापरायला आम्हाला परवानगी दिली पाहिजे. अशी राजू शेट्टी, RSSच्या भूमिका ठीक आहे. मी घ्यायला मी मी तयार आहेत का? विचारतो मी सांगा, विचारतो माझं काय म्हणणं नाही. मी 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 विचारतो मी विचारतो आपल्यासोबत आता या चर्चेत सहभागी होण्यासाठी कृषी तज्ज्ञ उदय देवळानकर सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. सर, मी येतो तुमच्याकडे. पण तुम्ही येण्याच्या आधी सगळ्यांचं म्हणणं मी जाणून घेतलेलं आहे याच्याबद्दलचं. पण राजू शेट्टीजींनी आता जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो एकदा सत्ताधाऱ्यांना विचारतो, मग मी तुमच्याकडे याच्या विश्लेषणासाठी येतो. सदाभाऊ, तुम्ही आता ऐकलं असेल राजू शेट्टीजी नेमकं काय म्हणाले. की 10 लोकांची कमिटी वगैरे जे आहे, दुसरं पान तर वाचलंच नाही, पण पहिल्या पानामुळे आम्ही दुःखी झालो आहे. बरं, आणि ठीक हा आहे करार ठीक रद्द आहे व्हावा. मला आलं लक्षात, तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण तेलाच्या मुद्द्यावर नंतर बोलू, म्हणजे रशियाच्या मुद्द्यावर वेगळं बोलू, त्याची चर्चा वेगळी. आपल्यासोबत राजू शेट्टी सुद्धा जोडले गेलेले आहेत. राजू शेट्टीजी, स्वागत आहे तुमचं. तुमच्याकडे येण्यापूर्वी मला सदाभाऊंकडे जायचं आहे. ते याच्यासाठी सदाभाऊ, 2 मुद्दे आहेत. सत्ताधारी असं म्हणतायत, म्हणजे तुम्ही सगळेजण म्हणताय ही विन विन अशा प्रकारची डील आहे, म्हणजे इथल्या शेतकऱ्यांच्यासाठी दीर्घकालीन रित्या एक नवी आशेचा किरण आहे, हे सत्ताधाऱ्यांचं म्हणणं झालं. विरोधक म्हणतायत हे तर शेतकऱ्याला देशोधडी लावण्याचं काम आहे. किशोर भाऊ म्हणतात की सरण आहे मराठवाडा आणि विदर्भातल्या. मला या सगळ्यामध्ये सांगा, आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळाच्या पलीकडे जेव्हा ही विन विन डील आहे, तर मग शेतकऱ्यांना याचा थेट फायदा किती आहे आणि कसा आहे? नमस्कार विलासजी. नमस्कार. एक चांगली चर्चा या ठिकाणी घडवून आणलेली आहे. आपल्याला धन्यवाद देतो, कारण देशातला आणि महाराष्ट्रातलाही शेतकरी या जागतिक घडामोडीकडे खऱ्या अर्थानं बारकाईनं लक्ष ठेवून पाहत आहे आणि चिंताग्रस्तही आहे. एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की जनुकीय बदल जे सोयाबीन आहे, GM, हे मुळामध्ये तेल किंवा ते आणायला सोपानं सुद्धा विरोध केलेला आहे. पण एक गोष्ट आहे की जागतिकीकरणामध्ये आपल्याला बाजारपेठा बंदिस्त ठेवता येणार नाहीये, कारण जग जर खुलं झालं असेल तर आपल्यालाही त्या ठिकाणी स्पर्धेला जावं लागेल. आणि हे जात असताना इथल्या शेतकऱ्याची उत्पादकता एका बाजूला जी कमी आहे ती वाढवावी लागेल, त्याला चांगलं बियाणाचा पुरवठा करावा लागेल, खताचा पुरवठा करावा लागेल, आणि त्याचबरोबर जगाच्या मार्केटमध्ये त्याला जर टिकायचं असेल, आता जे आपण आधारभूत किंमत देत आहोत, या किमतीमध्ये आपल्याला वाढ करून शेतकऱ्याला एक स्वतंत्र किसान सेस फंड, ज्या पद्धतीनं आता मला वाटतं की किसान आत्मसन्मान काही योजनेच्या माध्यमातून आपण 12,000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावरती टाकत आहोत. अशा पद्धतीचं उत्पादन जो शेतकरी ज्या पिकाचं घेत आहे त्याला अनुसार आपल्याला अनुदान सुद्धा भविष्य काळामध्ये वाढवावं लागेल. खरेदी मध्ये सुद्धा सरकारनं मोठ्या प्रमाणामध्ये मग हस्तक्षेप करावा लागेल. याचा अर्थ सबसिडी त्या ठिकाणी आपण वाढवली तरच आपण जागतिक स्तरावरती स्पर्धा निश्चितपणानं करू शकतो. आणि आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये सुद्धा काही धोरण आपण स्पष्ट आपल्याला तयार करावं लागेल, कारण जगाबरोबर स्पर्धा तर करावी लागेल, ती आपल्याला नाकारून चालणार नाहीये. परंतु त्याच बरोबरीनं हिंदुस्थानातली शेती ही तुकड्याची शेती आहे, आणि ती तुकड्याची शेती असल्यामुळं तिच्यावरचा जो भार आहे तो भार आपल्याला मुळामध्ये डायव्हर्ट करावा लागेल, कमी करावा लागेल. आता कापसाच्या बाबतीमध्ये जर घेतलं तर आपण सूतगिरण्या देतो विदर्भामध्ये 40%, 50% आपण त्याला अनुदान देत आहोत, आणि 5% भाग भांडवल गोळा करा, 95% सरकार देत आहे. परंतु नुसतं तिथं सूत तयार होईल, पण त्याचा जर कापड तयार व्हायचा असेल तर ती प्रोसेसिंग चेन आपल्याकडे आहे का? मग ते कापड बाहेर आणावं लागतंय, दुसऱ्या राज्यामध्ये न्यावं लागतंय. तर ही चेन साखळी सुद्धा आपल्याला विदर्भामध्ये तयार करावी लागेल, तर कापूस उत्पादकाला येतो. मला सगळ्यांचं एकदा म्हणणं ऐकून घेऊ द्या. एकदा सगळ्यांचं म्हणणं, एकदा सगळ्यांकडे जाऊन मला एक विचारायचं आहे सदाभाऊ. सदाभाऊ, मला एक विचारायचं आहे, काय करायचं आहे काय करायचं नाही हे तर बरोबर आहे,
पण अमेरिकेसोबत करार केला. अमेरिका ही प्रगत राज्य आहे आणि त्यांचं कृषी उत्पादन आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. त्यांच्या टर्मवर आपल्या ज्या शेतकरी अडचणीत आहे, म्हणजे तुम्ही ज्या भागात आहे तिथले शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, परंतु विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचं नगदी पीक कापूस आणि सोयाबीन असताना तुम्ही बघा जेनेटिकली मॉडिफाईड जे सीड आहे अप टू द स्टँडर्ड, त्याची प्रोडक्टिव्हिटी खूप जास्त आहे. तर आजच्या परिस्थितीमध्ये असे करार केल्यानंतर महाराष्ट्राचे शेतकरी प्रचंड अडचणीत येतील. तर त्यासाठी तुम्ही म्हणा किंवा पाशा पटेल म्हणा यांनी प्रयत्न केंद्रात केले पाहिजे असं मला वाटते. निश्चित. या कराराच्या काही अटी आम्हाला घातक आहे. निश्चित त्याच्याबद्दल दुमत नाहीये, कारण तुम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहात. आज सरकारमध्ये तुम्ही आहात, याचा अर्थ शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आहात. आणि मला आज ही पूर्ण चर्चा जी आहे ना, आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात अडकून न देता सामान्य शेतकऱ्याला तिकडे दोन देशाच्या कराराच्या माध्यमातून थेट त्याच्यावर काय परिणाम होणार आहे याच्याबद्दल अगदी सोप्या भाषेत समजून सांगण्याचा आपला हा प्रयत्न असावा असं मला वाटतं. राजू शेट्टीजी, आता सदाभाऊ काय म्हणाले तुम्ही ऐकलं, ते मला तुमचा मुद्दा कळला. मी बाकी पाहुण्यांकडे जातो. सदाभाऊ खोत सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सदाभाऊ, स्वागत आहे तुमचं. पण तुमच्याकडे येण्यापूर्वी मला या सगळ्या चर्चेमध्ये किशोरभाऊ तिवारींना एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही त्यांची मांडणी ऐकली, आत्ता पाशाभाई काय म्हणाले. त्यांच्या म्हणण्यानुसार असं आहे की जी आपण मागणी करतो, जे आपल्याकडे येईल ते मर्यादित आहे. जर ते मर्यादित स्वरूपात असेल तर मग बाजारामध्ये एवढी भीती का निर्माण झाली, आणि तुमचं विश्लेषण काय आहे की गेल्या 15 दिवसामध्ये हे भाव इतके का कोसळले, काय कारण तुम्हाला वाटतं? नाही, हे बघा, पहिले जेव्हा करार झाला असं तर अमेरिकेकडून आपल्याला कळलं. तिथल्याच कृषी मंत्र्यांनी वाणिज्य मंत्र्याला सांगितलं की तुम्ही आमच्यावर उपकार केले, केले आणि त्यांचा ट्रेड डिफिशिट कमी होणार. तर मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, कारण व्हाईट हाऊस कडून मसुदा आला नव्हता. आज मसुदा आला. मसुद्यामध्ये अनेक मुद्दे आहेत, मात्र लांब पल्ल्याचा जो विदर्भ आणि काही तेलंगणा आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात जो कापूस होतो तो त्याच्या बरोबरीचा कापूस म्हणजे शुल्क मुक्त करून आयात होणार असं सरकारने कबूल केलं आहे. त्याच्यामुळे कापसाचे परिणाम पडले. दुसरं सोयाबीनचं आहे, तर सोयाबीनचा रट्टा, सोयाबीनचं तेल भारतात अमेरिका पाठवणार आणि तेही शुल्क मुक्त पाठवणार आणि मोठ्या प्रमाणात पाठवणार. याच्यामुळे तर आता बघा, पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला समजून घ्यावं लागेल की 40 ते 45 लाख हेक्टरमध्ये कापूस आणि 40-45 मध्ये सोयाबीन घेतो. सोयाबीन झाल्यानंतर आपण भुईमुग घेतो. म्हणजे तेल बियांचे आणि कापसामध्येही आपण बघतो तर सरकी जी आहे ती तेल बियाच आहे. आणि कापूस जो आहे तर चांगला कापूस सुद्धा अमेरिकेकडून येणार आहे. हा करार तुम्हाला सांगतो की विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या जे शेतकरी आत्महत्या करत आहे त्यांचं चरण ठरणार आहे. आणि याच्यामध्ये सरकारने इंटरव्हेन्शन करावं ही माझी मागणी आहे. बरं, आता पण का असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुम्हाला वाटतं भाव कोसळ सरण ठरताय म्हणता तुम्ही, खूप तीव्र शब्द तुम्ही वापरलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही स्पष्ट सांगू शकाल का ठरेल ते? एक बघा, याच्यामध्ये राजकारण नाहीये. पाशा पटेल सुद्धा या गोष्टीला समजतात की बाजारात जीएमची प्रोडक्टिव्हिटी खूप आहे. जीएमची प्रोडक्टिव्हिटी खूप आहे आणि अमेरिकेची टेक्नॉलॉजीची आपण कॉम्पिट करू शकत नाही. मात्र भारताला इंटरनल प्रोटेक्शन पाहिजे शेतकऱ्यांना, ही मागणी होती आणि स्वतः पाशा पटेल करायची. पाशा पटेल तर 7 वर्षापूर्वी सोयाबीनला हमीभाव 6,000 रुपये व्हावा याच्यासाठी त्यांनी दिंडी वगैरे काढलेल्या आहे. पण आज जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये लागवडीचा खर्च आणि यावर्षीची नापकिपी, तर या करारामध्ये तर पाशा पटेल जास्त बोलू नका. मी तुम्हाला तर आता ते रशियाकडून तेल
घेणार नाही आणि रशियामध्ये तेल घेणार नाही याची 10 लोकांची कमिटी वगैरे जे आहे, दुसरं पान तर वाचलंच नाही, पण पहिल्या पानामुळे आम्ही दुःखी झालो आहे. बरं, ठीक हा आहे, करार ठीक रद्द आहे, व्हावा. मला आलं लक्षात, तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण तेलाच्या मुद्द्यावर नंतर बोलू, म्हणजे रशियाच्या मुद्द्यावर वेगळं बोलू, त्याची चर्चा वेगळी. आपल्यासोबत राजू शेट्टी सुद्धा जोडले गेलेले आहेत. राजू शेट्टीजी, स्वागत आहे तुमचं. तुमच्याकडे येण्यापूर्वी मला सदाभाऊंकडे जायचं आहे, ते याच्यासाठी. सदाभाऊ, 2 मुद्दे आहेत. सत्ताधारी असं म्हणतायत, म्हणजे तुम्ही सगळेजण म्हणताय ही विन विन अशा प्रकारची डील आहे, म्हणजे इथल्या शेतकऱ्यांच्यासाठी दीर्घकालीन रित्या एक नवी आशेचा किरण आहे, हे सत्ताधाऱ्यांचं म्हणणं झालं. विरोधक म्हणतायत हे तर शेतकऱ्याला देशोधडी लावण्याचं काम आहे. किशोर भाऊ म्हणतात की सरण आहे मराठा. ते वास्तव समजून घेत असताना काही मूलभूत सवाल आपण उपस्थित करतोय. हे सवाल कुठले आहेत ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे? बडे मुद्देच्या माध्यमातून आज आपण सवाल उपस्थित करतोय. सरकार म्हणतंय संवेदनशील पिकं पूर्ण संरक्षित आहेत. मग असं असताना भाव का गडगडले, भाव का घसरतायत, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आज आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, व्यापारी करार खरंच शेतकऱ्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे का? जो दावा केला जातोय विरोधकांकडून, शेतकरी नेत्यांकडून, खरंच त्या दाव्यात तथ्य आहे का? आपल्याला जाणून घ्यायचंय. हा जो व्यापारी करार आहे दीर्घकालीन फायद्याची नवी पहाट, असं त्याचं वर्णन केलं जातंय. खरंच शेतकऱ्यांच्यासाठी ही एक संधीची नवी पहाट आहे. विचारूया, जागतिक स्पर्धेत शेतकऱ्यांच्या कष्टांना खरंच आधार मिळेल का? आपण जागतिकीकरण स्वीकारलंय, पर्याय नाही आता, पण या वादळामध्ये, स्पर्धेच्या वादळात आपल्या शेतकऱ्याच्या कष्टाची माती होणार नाही याच्यासाठी काय करावं लागेल? आयात इतकी मर्यादित आहे तरी बाजार का घाबरतोय? बाजारातल्या या भीतीचं कारण काय आहे? आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घेण्यासाठी आज आपण बडे मुद्देच्या माध्यमातून अशा माणसांना इथं बोलवलंय ज्यांनी उभी आपली हयात शेतीच्या विषयात घालवली. असे मान्यवर पाहुणे आज बडे मुद्देच्या चर्चेत आहेत, ज्यांना आपण वेगवेगळ्या टीव्हीच्या डिबेटमध्ये तर बघतो, पण शेतकऱ्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना सुद्धा पाहतो, त्यांच्यासाठी भूमिका मांडताना पाहतो. आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल जोडले गेलेले आहेत. पाशाबाई, स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत शेतकरी नेते किशोर भाऊ तिवारी आहेत. किशोर भाऊ, तुमचंही स्वागत आहे. थोड्याच वेळात आपल्यासोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी असतील, आपल्यासोबत भाजपचे आमदार सदाभाऊ खोत असतील आणि कृषी तज्ज्ञ उदय देवळानकर सर असणार आहेत, जे आपल्याला एक तज्ज्ञ म्हणून या सगळ्यातली मांडणी करताना दिसतील. पण या चर्चेची सुरुवात मला पाशाजींपासून करायची आहे. पाशाजी, सरकार ज्या प्रकारची दावे करतंय त्यातला सगळ्यात महत्त्वाचा दावा असा आहे की जी संवेदनशील पिकं आहेत ती पूर्णपणे संरक्षित आहेत. आपण मान्य केलं की ते संरक्षित आहेत, पण तरी सुद्धा आज गेल्या 15 दिवसामध्ये जे भाव कोसळले त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे? हे असं का घडतंय? हे पहा की गेल्या 5-6 दिवसामध्ये म्हणजे अमेरिका आणि भारताची डील झाली असं बातम्या वृत्तपत्रातून आल्यानंतर बाजारामध्ये एक अस्वस्थता तयार झालेली आहे आणि व्यापारी हवालदिल झालेले आहेत की आता हे काही गोष्टी आपल्या देशामध्ये जर आयात झाली, समजा सोयाबीनची DOC आणि मक्याची जी DGA, हे सगळ्या गोष्टी जर आल्या तर मक्याचे आणि सोयाबीनचे भाव पडतील, या पोटी हे दर कमी झालेले आहेत. अजून ह्या करारातले जे डिटेल्स यायचे आहेत ना, ते अजून आलेले नाहीत, अजून यायचे. डिटेल यायच्या आधीच हे सगळं बाजारामध्ये गोंधळ तयार झालेला आहे. आजची गोष्ट जर तुम्हाला जर बघायची असेल आजची, तर आजच्या घडीमध्ये आपण मक्याची जी DDG आहे त्याच्या संदर्भामध्ये जर आपण बोलायचं जर झालं तर आता अमेरिकेतून येणारी जी DDG आहे ते आपल्याकडे 2000 रुपये क्विंटल येऊन पडणार आहे आणि आपलं 1800 रुपये क्विंटल आहे.
म्हणजे अमेरिकेपेक्षा आपल्या इथलं 200 रुपये स्वस्त आहे. हे मान्य करूत आपण की 25-30 वर्षापासून अमेरिका डीडीजीच्या संदर्भामध्ये काम करते, त्यांची क्वालिटी वगैरे चांगली असेल, परंतु आपल्या इथं सुद्धा या सगळ्या गोष्टीवर आता एवढी मोठी चर्चा सुरू झालेली आहे की आता 200 रुपयाचा फरक भारतातल्या आणि अमेरिकेतल्या वस्तूमध्ये असल्यामुळं हे किती आपल्या देशातील या संदर्भामध्ये सांगणं हा विषय फार अवघड आहे. त्याच्या संदर्भामध्ये आपण जर दुसरं जर आपण बघितलं तर याच्या संदर्भामध्ये मक्याच्या संदर्भामध्ये जर बघितलं, याच्या संदर्भामध्ये सोयाबीनच्या, तर सोयाबीन मध्ये आज 4140 रुपये ह्याच्यामध्ये अमेरिकेमध्ये आजचं बाजार भाव तिथला जर आहे 4140 रुपये, आणि जर तिथं आपणाला 400 रुपये आणायचा जर खर्च जर धरला तर 4600 रुपये एकूण खर्च येणार आहे. आणि पोर्टवर आल्यानंतर पुन्हा बाजारामध्ये यायसाठी पुन्हा 200 रुपये लागणार आहे. ही परिस्थिती जर बघितली तर आपल्या इथं आता सोयाबीनचा जे भाव आहे, सोयाबीनचा भाव आपल्याकडे किती होता आता? 5700 होता. 5700 पर्यंत गेला होता. 5700 पर्यंत गेला होता. 5700 पर्यंत गेला होता. आता 500 रुपये कमी झालेलं आहे. जास्त झाला अनेक ठिकाणी, म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी आकडेवारी आहे. ठीक आहे, 900 साधारण 900 पर्यंत पण तो खाली आला. नाही 900 एवढं आलेले नाही बडे साहेब, 500 ते 600 रुपये कमी झालेलं आहे. बर, तर हे सगळी गोष्ट जर बघितली तर आता कसं आहे की अमेरिकेतला माल आपल्या देशात जर आलं तर आपल्या देशातले भाव त्या भावापेक्षा आपल्याकडं कमी आहेत. त्याच्यामुळं अमेरिकेतली वस्तू आपल्या देशातील ह्याच्या संदर्भात अजिबात घाबरायचं काही कारण नाही. नंबर 1. नंबर 2, मक्याच्या डीडीजीच्या संदर्भामध्ये आपण जे बोललात त्या संदर्भामध्ये आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे. अमेरिकेतलं सोयाबीन असो का अमेरिकेतला मका असो, हे जेनेटिक मॉडिफाईड आहे आणि आपल्याकडे दोन्हीही नॉन जीएम आहेत. त्याच्यामुळे आपलंच हे सोयाबीनची डीओसी असो का मक्याचं डीडीजी असो, आपणच परदेशामध्ये पाठवू शकतो, म्हणजे अमेरिकेलाच आपण पाठवू शकतो. एवढी आपल्याकडं आता हे नॉन जीएम आणि जीएमच्या संदर्भातली ही आहे परिस्थिती. मला